खरं सांगू का ताई, समर हे असं खोटं बोलणाऱ्यातला, चोरी करणाऱ्यातला नाही. हे सगळं ना त्या खानावळवालीमुळे होतं. आणि या सगळ्याचा त्रास माझ्या ताईला होतोय आणि त्याचं दुःख मला होतं. ताई, खरं तर तू मला समर सोबत सावलीसारखं राहायला सांगितलं होतंस आणि त्याप्रमाणे मी राहतही होतो. पण तो मला गुंगार देऊन कधी त्या खानावळवालीमध्ये गुंतला कुणाच ठाऊक. ताई, हे तुझ्यापासून मला सहज लपवता आलं असतं, पण मी नाही लपवलं. तुला खरं खरं सांगितलं. मी माझं कर्तव्य किती इमाने इतबारे पार पाडतोय बघ तू. ताई, ताई, या भावाचा आग्रह म्हणून तरी एखादा घास खा ग. तू खात नाहीयेस आणि माझ्या पोटात खड्डा पडतोय. ताई, समर बघ रे, ताईकडे बघ. ताई, समर आलाय. ताई, ताई डोळे उघड. ताई, वाटलं तर तू मला शिक्षा कर. ताई मॅडम, लयच ठणकते का ओढोस का? काय बोलतेस शालू? अति होतंय. पोटच्या गोळ्याने जर का खोटं बोललं तर आईचे काय हाल होणार? मम्मा खरंच सॉरी. हे बघ, मी न सांगता सुमीला फिरायला घेऊन गेलो होतो, पण याचा परिणाम मी माझ्या कामात नाही येऊ देणार अजिबात. उठली उठली. ताई, 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 हळू 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 वगैरे येत नाही व्यवस्थित. समर, सवाल कामावर होणाऱ्या परिणामाचा नाहीच. तू माझ्याशी धडधडीत खोटं बोललास समर. मी तुला जन्म दिला, लहानाचा मोठा केला आणि त्या काल परवा आलेल्या मुलीसाठी तू माझ्याशी चक्क खोटं बोललास. खूप वाईट वाटलंय मला. बघ समर, एका आईच्या मनाचे किती हाल होत असतील, किती वेदना होत असतील हे कळते मला. ही सगळी माझी चूक आहे ताई. तू मला फोडून काढ. मामा बस, मामा बस. मम्मा हे बघ, यात सुमीची काहीही चूक नाहीये. अगं मीच तिला फिरायला घेऊन गेलो होतो, त्यामुळे प्लीज तुझ्या मनात तिच्याबद्दल काही राग असेल तर तो प्लीज काढून टाक ना. जेवून घे ना मम्मा. ग तू पाहिजे तर मला शिक्षा कर. हे तर माझा कोणावरच राग नाहीये समर. मी कमी पडले याचं वाईट वाटतंय मला. एका आईच्या मनाला किती वेदना होत. समर, मला सांगशील मी कुठे कमी पडले? मम्मा ग कुठेच नाही. मला कधीच काहीच कमी पडू दिलं नाहीयेस तू. मग का वागलास असं? मम्मा आय एम सॉरी. अगं तू जेवून घे ना प्लीज. आधी तू मला यापुढे कधीही असं वागणार नाही, खोटं बोलणार नाही असा शब्द दे. दिला, पण प्लीज तू जेवून घे ना मम्मा. नाही, मी आज अन्नाचा एक कणही खाणार नाहीये. मम्मा प्लीज अगं जेवून घे ना. नाही समर, एकदा मी ठरवलं म्हणजे ठरवलं. आता दिलेला शब्द पाळायचा की नाही हे तू ठरव. जा आराम कर जा. काय ताई, चांगली गेलाय तो. काय ताई, अगं त्या खानोळवालीची खरडपट्टी काढायची चांगली संधी आली होती. का सोडलीस तू ती? चूक तर सुमीची चूक समरने आपल्या डोक्यावर घेतली. मी त्याच्यावर कसं भडकू? आपलंच नाणं खोट आहे. मग काय काय रे, हे समर सुमीला घेऊन फिरायला गेलाय हे तुला कसं कळलं? ताई, खर तर ना मी डिटेक्टिव्ह व्हायला पाहिजे होतं. मला बरोबर कळलं समर आणि सुमन कुठे आहेत ताई. तेच विचारते, कोणी सांगितलं? अहो, आयत्या पायत्याची सवयच आहे ह्यांना. कोणतरी आयती खबर दिली असणार, दुसरं काय. तू मध्ये चोच घालू नकोस. मग जरा मला घेऊन जा. सांग आता, कोणी सांगितलंय तुला? रागिणींनी सांगितलं मला. रागिणीने? आधी सुद्धा समरची खबर मला तिनेच दिली होती. त्या खानावळवालीच्या घरी राहून सुद्धा पोरगी चांगलं काम करते. शिक जरा तिच्याकडून काहीतरी. काय करायचं आणि काय करायचं नाही हे चांगलं समजतंय तिला.
रागडीला बरोबर कळतं खेळ कसा खेळायचा ते. थांबा थांबा. अरे शी बाबा, मला जमतच नाहीये खेळायला. काय होत मी पण का नाही. अहो सोपं असतंय लय. मी तुम्हाला शिकवतो. इकडे द्या खडं. काय करायचं माहिती का, आता हे असं खडं घ्यायचं आणि ह्यातला एक खडा असा वर फेकायचा आणि खालचा खडा उचलायचा आणि ते वर टाकलेला खडा परत झेलायचा. हा सांगतो तुम्हाला बघा. वर टाकून असं आहे. अहो सुमीचा तर आहे का नाही, या खडं खेळायच्या नादच कोणी करायचं नाही बघा. असा एक फराटा मारला का नाही, सगळं खडं सुमीच्या हातात असते. सुमी धर, तू पण एकी खेळायला. तो आल्याशिवाय मज्जाच नाही येत बघ. ये धर खेळ. सुमे सुमे, अगं काय झालंय. बबन, सासूबाई लय भडकल्या आज. अगं त्यांचा स्वभावच आहे तसा सुमी. आणि तो केव्हापासून मनाला लावून घ्यायला लागली असते. नाही, मी घेत नाही सोड, पण मला एक कळना झाले. सासूबाई नेमकं मी आणि पाहिलं जिथे फिरायला गेलो तिथं आल्याच कशा? आल्यास त्याला फिरत फिरत. तू आणि समर साहेबांनी फिरावा असा काही नियम आहे का मला सांग बरं. नाही, तसं नाही. मी सासूबाईंना ओळखते. अरे त्यांनी आधी मला फोन केला आणि मग पायलटला. मी आणि पायलट फिरायला चाललोय, कुठं चाललोय ह्याची पक्की खबर लागली होती त्यासनी. कसं काय आणि कुणी सांगितलं? मी आणि पायलट फिरायला जाणार आहे ते फक्त. बबनराव, अहो काय हे, मी सांगितलेलं विसरलात ना तुम्ही. रात्रीचा चेहरा धुवायचा. रात्रीचा चेहरा धुतला की त्वचा फ्रेश होतीये. आ आलो मी लगेच. सुमी, ते तू आणि समर सर सिक्रेटली भेटणार आहेत हे बबनराव आणि तात्यांनाच माहित होतं ना फक्त. तात्यांचा तर काही प्रश्न नाही, पण कारखान्यात की नाही मी बबनरावांना मामा साहेबांबरोबर खूप वेळ बोलताना बघितलं. मला वाटतं बबनरावांनी सांगितलं असेल. ते आपण ते ही गोष्ट सिक्रेट ठेवणार होतो हेच नेमकं विसरले असतील बबनराव बहुतेक. या बबनच्या तर अगं सुमे, काय करतेस तू. हे बघ, आता त्यांच्यामुळे तुझा आणि समर सरांचा दिवस खराब झाला. ही गोष्ट मनाला लावून घेतील बबनराव. भोळे आहेत ना बिचारे. हे बी खरं आहे म्हणा. अयो, नाही नाही म्हणता चांगला डाव आणला की हो तुम्ही. जमताय की तुम्हाला. बर बबन, बास कर आता ह्यो तुझा खेळ. आम्हाला झोपू दे जा. साहेब काय होतंय साहेब. मी करतो काहीतरी. हा, हा. एक फोन लावतो. झोपा झोपा. गुड नाईट. हॅलो, रागिंताई, अहो साहेबांची तब्येत बिघडली. काय झालं? काय माहिती नाही, पण तुम्ही लवकर या. हो, हा हॅलो. मी जिथे राहायचे ना तिथल्या काकांची तब्येत अचानक बिघडली. मला वाटतं मला निघायला पाहिजे पटकन. अगं बाई, बबन, रागिनी संकट जा. नाही नाही, कशाला. बबनरावांना कशाला. नाही बाई, मी काय तुझ्या एकटीला जाऊ देणार नाही. मागच्या टायमाला एक किस्सा झाला होता. आता इथनं पुढे काय व्हायला नको. नाही, मी एक काम करते. मी उद्या सकाळीच जाते. हा बरोबर आहे तुझं. उगाच रिस्क नको. हॅलो मावशी. हा अहो मी बोलते. त्याचं काय, उद्या सकाळी येते मी. आता यायला जमणार नाही मला. आणि तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. काकांना ना त्या गोळ्या द्या. हो हो, बरं वाटेल त्यांना. मी उद्या सकाळी येते ना. बर हो. नाही काय नाही, टेन्शन घेण्यासारखं काही नाही. चला झोपूया. जा जा.
मी तुला जन्म दिला, लहानाचा मोठा केला, आणि त्या काल परवा आलेल्या मुलीसाठी तू तू माझ्याशी चक्क खोटं बोललास. हॅलो जितू, मी बोलते. हे बघ, मला आत्ता नाही येता येणार मला. या सुमीमुळे ना खूप घोळ होतोय. तू एक काम कर, आजची रात्र फक्त हँडल कर. मी उद्या सकाळी येते. हा, आणि पप्पाला प्लीज गोळ्या देते. हो, आणि ते झोपेपर्यंत तू झोपायचं नाहीस, कळलं? हो, उद्या येते सकाळी. ठेव आता. लयच भडकल्यात काय रे सासूबाई? सुमे, मी मम्माला सांगितलं ग की यामुळे माझ्या कामात काहीही परिणाम होणार नाही. ऐकतच नाहीये ग ती. तिचं आपलं एकच चाललंय की तू माझा शब्द मोडलायस, तू खोटं बोललायस. पायलट, मी उद्या सकाळी येऊन सासूबाईंची माफी मागू काय रे? ए नाही नाही नाही, नको नको. मी समजावतो मम्माला. पक्क नव? बरं ते जाऊ दे. सुमे, कशी आहेस ग तू? करमतच नाहीये ग तुझ्याशिवाय. मला बी. मग कधी येतेस परत? पायलट, अरे रागिणीला जरा रोळू दे इथं. बिचारीला काही दिवस तरी सोबत करायला पाहिजे. हा, पप्पा, पप्पा कशी आहे तब्येत? हा, सांगा ना. अहो, काळजीने विचारते, रागाने नाही. काल रातच्याला लई येड्यावानी करत होत. आता बरं आहे ते. काय झालं होतं? माहित नाही, कुणाचा तरी लय राग आला होता ते. माहितीये मला. माझाच राग आला असणार. हो ना पप्पा, स्वतःला त्रास का करून घेताय तुम्ही? मला शांतपणे काम करू दे ना. आता काय बोलायचं? नाही, आता तुम्ही फक्त आराम करायचे. पप्पा बोला. हो, आणतोय तो. शांत व्हा. हो, पोलिसांना बोलवून अनुराधाची तक्रार करायची. तिला तुरुंगात पाठवायचंय. नाही, आत्ता नाही. आत्ता माझा डाव सुरू आहे, आणि जोवर तो पूर्ण होत नाही तोवर तुम्ही काहीही बोलायचं नाही. नाही म्हणजे हे डोळे कोणाला दाखवताय? मला जे करायचंय ना तेच मी करणार. आधी त्या सुमीला संपवणार आहे, मग तो समर, आणि मग ती अनुराधा मंत्री पाटील. एक एक करून सगळ्यांना मातीत गाडते की नाही बघा तुम्ही. तडफडून तडफडून मेले पाहिजेत सगळे. रे, काय मूर्ख माणूस आहे हा. स्वतःच्या मूर्खपणामुळे हे हे हाल करून बसलात ना. आता अजून मूर्खपणा करायचंय तुम्हाला. तू यांना आत घेऊन जा, पटकन आत घेऊन जा यांना. काल रातच्याला साहेब लय कसं तरी करत होत. पुन्हा काय असं झालं तर? नाही नाही नाही, काय नाही होणार. त्या येडपट बबण्याला आणि त्या आचार्याला गंडवणं सोपं आहे, पण त्या सुमी असल्याने सगळा घोळ झाला. सर्वात आधी त्या सुमीला त्या घराबाहेर काढलं पाहिजे. घेऊन जा.
नमस्कार रामराव साहेब, हीच ती वेळ. आज कारखान्यावर या. रामराव साहेब, तुमच्या भानगडी, तुमचे घोटाळे, याचं सगळं रेकॉर्ड ताई मॅडमना माहिती आहे. नाही, तुमची आमदारकी तर जाईलच, कदाचित तुम्हाला जेलही होऊ शकते. नाही, मला असं वाटतं हे सगळं होणं गरजेचं आहे का? त्यापेक्षा तुम्ही राजीनामा देऊन टाकला तर फायद्याचं ठरेल. बरोबर ना ताई मॅडम? तुम्ही मला धमकी देताय? छे छे, अजिबातच नाही. अहो, ही धमकी नाही, जे खरं आहे तेच बोलतीये मी. रामराव साहेब, राजकारणात एवढा हट्टीपणा बरा नाही. तुम्हाला माहितीये ना शिंदेचं काय केलं ते? तुमचंही तसंच व्हावं असं वाटतंय का तुम्हाला? तुम्हाला ताई मॅडमची ताकद माहितीये ना? रामराव साहेब, अहो तुम्ही 2 पावलं मागे आलात तरच आम्ही तुम्हाला 4 पावलं पुढे नेऊ शकतो ना. तुम्ही ताई मॅडमची साथ द्या, तरच तुम्हाला फायद्याचं ठरेल. आज तुम्ही आमदार आहात, उद्या मंत्री बनू शकता. ताई मॅडम बनवतील ना तुम्हाला मंत्री. याचा जरा नीट विचार करा. आणि रामराव साहेब, समर सरांच्या मंत्रिमंडळात जागा नको आहे का? हो, पण आता हा पण वगैरे नका करू. शेवटी तुमच्या राजकीय कारकिर्दीचा प्रश्न आहे. तेव्हा नीट विचार करा आणि आम्हाला कळवा. या आता. ठीक आहे, येतो ताई मॅडम. समर साहेब, ताई मॅडम, मला गॅरंटी आहे रामराव नक्की राजीनामा देतील. नाही नाही, त्यांनी तुम्हाला हात जोडले, समर सरांना समर साहेब म्हणाले, यावरून तर नक्की मला खात्री वाटते. आता आला हा आपल्या पट्ट्यात. पण असं लालूच दाखवून करून घेणं योग्य वाटतंय का? आय नो सर, पण काय आहे ना, राजकारणात चांगलं काम करायचं असेल तर कधी कधी अशी तिरकी खेळी खेळावी लागते. सर, तुम्ही जेवून घेता का? नाही म्हणजे बाहेरच्या मोकळ्या वातावरणात जरा बरं वाटेल तुम्हाला. आता सुमी मॅडम एवढं घेऊन आलेत डबा, तर त्यांना उगाच वाट बघायला नको ना. ताई मॅडम, सरांना जाऊ दे ना. जेवून घेता. चल सुमी. तू आता समर साहेबांना हुकूम सोडायला लागलीस? ताई मॅडम इथे असताना तुझी हिंमत कशी झाली? तू समरची खबर दिलीस. आता रामरावला चांगलं हँडल केलंस. केवळ म्हणून मी गप्प बसली, पण यापुढे हा असला आगाऊपणा मी खपवून घेणार नाही. ताई मॅडम, लहान तोंडी मोठा घास. आय एम सॉरी, पण ते काय ना, मला ते सुमी मॅडम समोर ते राजकारणाबद्दल बोलायचं नव्हतं. ताई मॅडम, ते सुमी मॅडम काहीतरी बोलणार, सर काहीतरी ऐकणार, असं होऊ नये म्हणून त्या दोघांना बाहेर जायला सांगितलं. नाहीतर मी एवढी हिंमतच केली नसती. नाही ताई मॅडम, आणि जोवर सुमी मॅडम समर सरांच्या राजकीय आयुष्यात आहेत ना, तोपर्यंत सरांची राजकीय कारकीर्द सुधारणार नाही. म्हणजे मला जे मनापासून वाटलं ते बोलून दाखवलं, बाकी काही नाही. नाही, बरोबर बोललीस तू. राजकारणातली चांगली समज आहे तुला. ताई मॅडम, अहो तुमच्या पुढे माझी समज काय, तुमच्याकडून शिकते हळूहळू. माझ्या सोबत राहशील तर शिकशील. नक्कीच ताई मॅडम. माझं खरं तर भाग्य आहे की एवढ्या मोठ्या कारखान्यात तुम्ही मला कामावर ठेवलं. मी नक्की शिकेन हळूहळू. पण सुमनला समरच्या आयुष्यातून बाजूला करायला हवं, हे बरोबर बोललीस तू.
ताई मॅडम, तुमच्या मनासारखंच होईल सगळं. तुम्ही फक्त हुकूम करायचा. मी सगळे प्रयत्न करीन. हम्म